स्मार्ट मीटरच्या तक्रारींचं होणार निरसन. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी ग्राहकांमध्ये घडवला सुसंवाद. स्मार्ट मीटर लावताना वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येईल, त्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता काकडे यांनी दिली आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता काकडे, विविध विभागातील ग्राहकांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम, त्यांच्या समस्याही मांडल्या. तक्रारदारांचे फोन उचलले जात नाहीत, त्यांच्या तक्रारींचे 100% निरसन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. स्मार्ट मीटर लावताना ग्राहकांशी संवाद साधणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीत तक्रारी आणि त्यावरील उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी बोलताना काकडे यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार स्मार्ट मीटर लावण्यात येत असून ग्राहकांशी संवाद न साधता मीटर लावण्यात येणार नाहीत. ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एखाद्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावताना तेथे 20% मीटर जुनेच ठेवण्यात येतील, जेणेकरून नवीन आणि जुन्या मीटरमधील फरक कळून येईल. शासनाने सकाळी 9 ते 5 या काळात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना 85 पैसे सूट देत आल्याचंही काकडे यांनी सांगितलं. इंदिरानगर येथील 6 वर्षाच्या समर शेख या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असा आग्रह केळकर यांनी धरला. 5 लाखांपर्यंत झालेल्या सायबर गुन्ह्यात तातडीने निराकरण करण्याचं पत्रक पंतप्रधान कार्यालयानं काढलं असून अशा प्रकरणात पीडितांना लवकर न्याय मिळू शकणार आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना केळकर यांनी दिली. महापालिकेतील कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून किमान वेतन, विमा आदींबाबत 2 आठवड्यात आढावा घेऊन दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. कामगार आयुक्तांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. की जेणेकरून आता जी खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे की स्मार्ट मीटर फास्ट पडतात, बिलं जास्ती येतात आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास त्या ठिकाणी ढळता कामा नये, तर म्हणून ते जुनी मीटर देखील 20% ठेवणार आणि नवीन स्मार्ट मीटर तिथे लावणार, त्यांना त्या ठिकाणी सगळी माहिती देणार. अशा अनेक अखंडित वीज पुरवठ्यासाठी देखील काही विषय होते, ते देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चेला आणले, त्याच्या संबंधातही त्यांनी सांगितलं. पण एवढं नक्की आहे की स्मार्ट मीटरची तक्रार जी आहे ही योग्य प्रकारची लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्याचं निराकरण होईपर्यंत आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये देखील करत राहू. ठाण्यात शिवसेना भाजप वाद पुन्हा पेटला. शासनाच्या दाखले वाटप कार्यक्रमावरून भाजपचे मंत्री प्रताप सरनाईक निशाण्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ओळा माजोडा मतदारसंघात आयोजित शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं ठाण्यात शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आलाय. पूर्वकल्पना न देता कार्यक्रम रद्द केल्यानं संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी दाखले वाटपाचा कार्यक्रम भाजप आणि प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते. मात्र भाजपच्या स्थानिक नगरसेवक पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परिणामी उपस्थित नागरिकांना रिकाम्या हातानं परत फिरावं लागलं. हा कार्यक्रम ओळा माजोड्यातून थेट सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात त्या भागात हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप नाव न घेता भाजपनं केलाय. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी महायुतीतील ही दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मी बघाल तर आज तुम्ही सकाळपासून 9 वाजल्यापासून इथे ठाण्यामध्ये हा पूर्ण मेसेज गेलेला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर
अभियान हे महाराष्ट्रातर्फे लावण्यात आलेलं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प होता. तुम्ही बघाल की आज इथे सहज दिसतं आहे की ठाण्यामध्ये भेदभाव चालू आहे. आज लोक सगळे 9 वाजल्यापासून इथे येऊन थांबलेली आहेत. कलेक्टरच्या इथं कुठलीही आम्हाला सांगण्यात आलं नाही की तुमचा कॅम्प कॅन्सल केलेला आहे. कोणी कॅम्प कॅन्सल केला आणि का केला याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. आम्ही बावनकुळे साहेबांना आज इथे जी आमची भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही लोक आहोत, जे कार्यकर्ते आहोत, ते आम्ही पत्र देणार आहोत की जर का तुम्ही असा भेदभाव करत असाल तर आम्ही लोकांसमोर काय संदेश द्यायचा. आज जर का तुम्ही शासनाचा कॅम्प कॅन्सल करत असाल तर पुढे आम्ही लोकांना उत्तर काय. कोरोना काळ आणि त्यानंतर महापालिका निवडणूक न झाल्यानं रखडलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा पुन्हा होणार आहे. 30 ऑगस्टला होणाऱ्या या मॅरेथॉनची घोषणा करण्यात आली असून गेल्या वर्षी महापालिकेच्या नावाने झालेल्या स्पर्धेनंतर यंदा पुन्हा महापौरांच्या नावाने स्पर्धा रंगणार आहे. यंदाची मॅरेथॉन ही केवळ धावपटूंची स्पर्धा न ठेवता शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची तारीख अखेर निश्चित झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येणारी 32वी महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. तब्बल 7 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा होत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. मॅरेथॉनच्या नियोजनासाठी महापालिका, वाहतूक विभाग, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. स्पर्धा मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत. तसंच स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात. मॅरेथॉनच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचं योग्य नियोजन करण्याबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनंही नियोजन करण्यात येणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ने-आणणीसाठी परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळेत घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. काल शहरात पालकमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन तर काही ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाचे आमदार, उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवक यांना निमंत्रण नसल्यामुळे उपमहापौरांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निमंत्रक पत्रिकेत नाव जरी असलं तरी पत्रिका मात्र ही तिसऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या दिवशी मोबाईलद्वारे दाखवण्यात आली. सातत्यानं होत असलेले अशा प्रकारच्या प्रकारांमुळे येत्या काळात भारतीय जनता पक्ष देखील स्वतःच प्रभागातील उद्घाटनं आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम हाती घेईल, असं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सांगितलं. पाटील साहेब, काल ठाण्यामध्ये विविध ठिकाणी उद्घाटन सोहळे पार पडले, पण मात्र आपली अनुपस्थिती होती. नेमकं या मागचं कारण काय? प्रथमतः काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला. खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत, पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये.
थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत, मग प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये. म्हणजे कुठेतरी मित्रपक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करत असं प्रथमदर्शी दिसतंय. मात्र पालिकेमध्ये आपण मित्रपक्ष म्हणून सत्तेत असल्यानंतर देखील असा दुय्यम भाव आपल्याला दिला जातोय. आता युती धर्म कोणी पाळावा आणि पाळू नये हे आता धडे घेण्याची गरज आहे. आज भविष्यात आज मित्रपक्षाला महायुती म्हणून लढलो तेव्हा गरज होती म्हणून त्यांनी घेतला, आता त्यांना गरज वाटत नाही भविष्यात, म्हणून ही ट्रीटमेंट द्यायचं काम चालू आहे. भविष्यात आम्ही अशाच प्रकारे उद्घाटन नव्याने करणार आहोत आणि असा पायंडा पाडायच्या स्थितीमध्ये आहोत. ठाणे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली असून शैक्षणिक अर्हतेनुसार तब्बल 62 कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाने काढले असून पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एकूण 62 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने जारी केलेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. तसंच महापौर शर्मिला पिंपळकर यांनीही यासाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने 62 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीही दिली आहे. महापौर दालनात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी उपायुक्त मनीष जोशी, जी गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधीक्षक राधिका कांबळे यांच्यासह महापालिका कर्मचारीही उपस्थित होते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी सहकार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचे आभार मानले. पदोन्नतीच्या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले.